सुजय विखे पाटील आणि निलेश लंके समर्थकांचा कथित फोन संवाद आता चांगलाच व्हायरल झालाय। रस्त्याचं काम केलं नाही, आम्ही त्यांना गोळ्या झाडणार, धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा आरोप आता करण्यात येतोय। पारनेर तालुक्यातील कळस गावातील संवाद असल्याची माहिती देखील समोर येते। दरम्यान भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्याकडून आता पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे। आज पोलिसांमध्ये तक्रार केली जाणार असल्याची माहिती देखील सुजय विखे यांनी दिली आहे। तर निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे। एक मिनिट नाना पण आहे, एक मिनिट थांबा, 2 मिनिट ऐका ना काय हा द्या नानांक द्या नाना। हॅलो, हा नाना बोला ना, नमस्कार। नाही तेवढी काय गावात बाईट दिली तुम्ही, बोलले 60% विखे चालेल नाही, त्यांची बाईट ऐकली तर राहुल जावरे सगळी बसली होती, सगळी बसली होती। आता ते चोरे सर आलं म्हणले बोला, त्यांच्या अगोदर चर्चा झाली, म्हणलं चालू शकतो। गणेश ऐका ना, गणेश चौरेने मला लगेच फोन केला, नाना कळस पाटील रस्ता दिलाय, नांदूर रस्ता दिलाय, तुम्ही केटीवेरीच्या बोलले नाही, विखेच्या आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे, नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याची आम्ही करणार आहे, एवढं मात्र नक्की। मी नेत्यांना सामने सांगितलं, विखे आहे 50 वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं, हे टमकी वाद होता ते आलेच नाही म्हणलं, सांग आता ते सगळी होती तिथे, ते बोलले आता सगळी ते सुनील होता। मला काय म्हणायचं ऐका ना, तुम्ही कोल्ड्याचे किती नातेवाईक असू, ते सुभाष गालंडे असू नाही तर तो सुनील गालंडे असू, तो कोल्ड्या 50 ठिकाणी फिरून आलाय, ते नेत्यांना पण माहिती। तुम्ही त्यांचे नका, विखे तुमचं काय घेणं द्या नाही का विखेचं? अहो तुम्ही गावचे एक सदस्य झाले, नानामुळे झाले, पद भेटली, सगळं झालं आणि सांगता कळसमध्ये 60% विखे चालेल आणि 40% नेते चालेल। तुम्हाला शोभतं का? तुम्ही जबाबदार व्यक्ती, तुम्हाला होल्डिंग शोभतं का? तुम्ही कोण गिन्नी करणार आहे? एका 10 रुपये येणार आहे बेवडा बोलला ती वेगळी गोष्ट आहे, ती जबाबदार व्यक्ती तुम्ही का बोलते? यांनी सांगतो का विखे 60% चालेल, याला शोभतं का? अहो सरपंच आहे, हा तो उद्योगपती, तो राजकारणी माणूस नाही। आजच मला कुठेतरी अशी क्लिप ऐकायला मिळाली की त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हायरल झाली आणि हीच पारनेर तालुक्याची वास्तविकता आहे। दडपशाही ज्या पद्धतीने वाढत आहे, या दडपशाहीचा परिणाम आहे की हे सगळे युवक आज बाहेर येऊन परिवर्तन करू इच्छितात आणि हे परिवर्तन झाल्याशिवाय तालुक्यामध्ये राहणार नाही।